तर मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही लॉंग राईड वर ना येतात तर तेव्हा तुमचं हेल्मेट आहे ना खूप खराब होतं. धूळ, माती आणि घामामुळे ना ह्याच्या आतमध्ये एक ना वेगळाच असा वास यायला सुरुवात होते आणि त्यात प्रत्येक वेळी ना ही पॅडिंग काढून धुणं ना पॉसिबल होत नाही. तर त्याच्यामुळे ना मी हे हेल्मेट क्लीनर युज करतो. हे मी परेल कस्टम मधून बाय केलंय, विस्टा कंपनीचं आहे आणि त्याचसोबत हा मायक्रोफायबर क्लोथ मी युज करतो. आता ती प्रोसेस कशी आहे ना एकंदरीत ती मी तुम्हाला दाखवतो. तर सर्वात पहिला ना हे जे क्लीनर आहे ना शेक करून घेऊ आणि त्यानंतर ना जेंटली आपण या पॅडिंग वरती स्प्रे करून घेऊ. सो आता याला ना आपण 2 मिनिटं असंच सोडून देऊ. जास्त त्याच्यावरती डस्ट असेल किंवा जास्तच एक स्टिकीनेस आला असेल तर तुम्ही हे ब्रश असतं जे तुमचा टूथब्रश आहे जे वेस्ट गेलेलं आहे त्याने तुम्ही प्रॉपर असं तुम्ही क्लीन करू शकता. कारण हा पार्ट आपला ओपन असतो त्यामुळे ह्याच्यावरती सर्वात जास्त डस्ट बसते. आता हीच प्रोसेस आहे ना सेम हेल्मेटच्या आहे ना एक्सटिरियरवर तुम्ही मारून घ्या. थोडंसं हाताने रब करून घ्या. म्हणजे जेवढी पण डस्ट पार्टिकल्स आणि जेवढे पण धूळ माती जी चिटकून बसलेली असेल ना ती पूर्णपणे रिमूव्ह होऊन जाईल. त्यानंतर एक चांगला मायक्रोफायबर क्लोथ घेऊन तुम्ही हे हेल्मेट पुसायला सुरुवात करा. सो हेल्मेट आहे ना ते आता आतमधून मी प्रॉपरली मायक्रोफायबर क्लोथने ना पूर्णपणे क्लीन करून घेतलं आणि आता आतमध्ये ना वास सुद्धा खूप चांगला येतोय, चांगला सुगंध येतोय. तर अशा प्रकारे काही आपलं हेल्मेट हे आतून सुद्धा क्लीन झालंय आणि बाहेरून सुद्धा क्लीन झालेलं आहे. खूप कमी वेळात जर तुम्हाला हेल्मेट साफ करायचं असेल ना तर ही टेक्निक खूप चांगली आहे. हा पण 3-4 महिन्यांनी आहे ना ही आतून जी पॅडिंग जी रिमूव्ह होते ना ती रिमूव्ह करून सुद्धा धुवा. म्हणजे अजून तुमचं हेल्मेट खूप चांगलं राहील आणि खूप चांगलं काळ टिकेल आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, काही आतमध्ये वास वगैरे येणार नाही.